नमस्कार, आपण पाहत आहात माध्यम वृत्त. माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार. माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम. माजी मंत्री तथा उदगीर जळकोट मतदारसंघाचे आमदार संजय बनसोडे यांच्या वाढदिवसानिमित्त उदगीर शहरासह मतदारसंघात विविध सामाजिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभागी होत वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा केला. काल कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी शालेय साहित्य भेट देऊन सत्कार केला. वाढदिवस कृती समितीच्या वतीने वाढदिवसानिमित्त विविध ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी शिबिरे, रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी शिबिर, रुग्णांना फळे व औषधांचे वाटप, दर्गा येथे चादर चढवणे, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरण, वृक्षारोपण, अन्नदान तसेच गरजू नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. या उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी कार्यकर्त्यांनी आमदार संजय बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघात झालेल्या विकास कामांचा गौरव केला. आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा, रस्ते, पाणी पुरवठा आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे मतदारसंघाच्या विकासाला गती मिळाल्याचे वक्त्यांनी सांगितले. याप्रसंगी अनेक मान्यवरांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत त्यांच्या निरोगी, दीर्घायुषी व यशस्वी सार्वजनिक जीवनासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. विविध सामाजिक संस्थांनीही त्यांच्या कार्याचा गौरव करत समाजहिताची परंपरा पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला. दिवसभर शहर व ग्रामीण भागात शुभेच्छांचा वर्षाव होत होता. अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी केक कापण्याऐवजी सामाजिक उपक्रमांना प्राधान्य देत वाढदिवस साजरा केला. त्यामुळे हा वाढदिवस केवळ उत्सव न ठरता समाजसेवेचा संदेश देणारा ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. भागातील सरपंच व चेअरमन मोठ्या संख्येने उपस्थित होते. खरं तर 1 तारखेला गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही उत्साहामध्ये, जल्लोषामध्ये माझा वाढदिवस त्या ठिकाणी करत असतात. पण 28 जानेवारी आपल्यासाठी, आपल्या मतदारसंघासाठी, या महाराष्ट्रासाठी तो दिवस काळा दिवस त्या ठिकाणी झाला. आपले नेते अजितदादा पवार साहेब आपल्यामधून निघून गेले. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या कार्यकर्त्यांच्या प्रचारासाठी ते मुंबई बारामतीसाठी येत होते आणि त्यांचा विमान अपघात झाला आणि क्षणामध्येच होत्याचं नव्हतं त्या ठिकाणी झालं. पण आम्ही ठरवलं सगळ्यांनी की आपण वाढदिवस साजरा करायचा नाही, आनंदाचा जो कुठला कार्यक्रम असेल ते करायचे नाही असं आम्ही ठरवल्यामुळं 1 तारखेला मी सांगितलं सगळ्या पदाधिकाऱ्यांना बोलून की आपण वाढदिवस न करता दादांचा, तर दुर्दैवानं आपल्याला जयंती मनवायची आपल्यावरती वेळ आलेली आहे. आपण 22 जुलै या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब या दोघांचाही वाढदिवस अतिशय जल्लोषामध्ये, उत्साहामध्ये, सामाजिक उपक्रम राबवून आपण ते करत असतो. पण आज आपल्याला वेळ काय आली की दादांची जयंती, पहिली जयंती करण्याचा प्रसंग आपल्यावर त्या ठिकाणी आला. आणि बालाजीराव भोसले असतील, सय्यद जानेमिया असतील, त्यांची सगळी टीम असेल, नगरपालिकेचे सगळे नगरसेवक असतील, पंचायत समितीचे सदस्य असतील, जिल्हा परिषद
सदस्य असतील, जळकोटचे माझे सर्व पदाधिकारी असतील, आमचे संग्राम पाटील असतील, चंदन पाटील असतील, विठ्ठल चव्हाण असतील, दिलीप कांबळे असतील, पाशा शेख असेल, आमचे सगळे त्यांना मी सांगितलं की आपल्याला जयंतीचा कार्यक्रम समाज उपयोगी उपक्रम राबवून आपल्या त्या ठिकाणी साजरा करायचा आहे आणि म्हणून त्या आपला वाढदिवस आपण साजरा करू नये असं मी त्या ठिकाणी सांगितलं असल्यामुळं मी जाणीवपूर्वक त्या दिवशी मला या ठिकाणी येता आलं नाही. पण तुम्ही आता मनोगतातून त्या ठिकाणी मी ऐकलं की अनेक उपक्रम सामाजिक उपक्रम आपण राबवून त्या ठिकाणी माझा वाढदिवस साजरा केला. मी नसताना सुद्धा त्यामध्ये मी मनापासून अंतकरणापासून हृदयापासून तुमचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आणि कालची साधी घटना सांगतो मी आली. काल मला सहज नगरपालिकेच्या कामानिमित्त नगराध्यक्ष सचिनजी घोडेजी, सय्यद जालिमिया, महाराज भोसले साहेब, नगरपालिकेचे सीओ मोरे साहेब आणि मुदारेजी, आदरजी गुडेजी हे सगळे लोक मला भेटायला आले होते. त्या प्रश्न संदर्भामध्ये शहराच्या विकास संदर्भामध्ये काय प्लॅन करायचा, कशा संदर्भामध्ये कामाची रूपरेषा आहे असं मला त्या ठिकाणी सांगण्यासाठी त्या ठिकाणी आले होते. खरं तर मी त्याला 8चा टाइम दिला होता, पण काल एक विक्रम बाप्पांचा वाढदिवस होता आणि आदरणीय अजितदादांच्या जयंतीनिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार लातूरमध्ये दयानंद सभागृहामध्ये त्या ठिकाणी पार पडला आणि त्याही कार्यक्रमाला मी उपस्थित होतो. आणि आपल्या लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रजी भोसले साहेबांनी सांगितले की आपण परत आपल्याला रेस्ट हाऊसला त्या ठिकाणी जायचं, चर्चा त्या ठिकाणी आपल्याला करायची आणि त्याच्यामुळे मला उशीर झाला. आणि आमची मिटिंग रात्री डॉक्टर साहेब 1 वाजता मिटिंग. बरेच अनेक शहरातले जे काही प्रश्न होते त्या संदर्भात चर्चा विनिमय करून कशा पद्धतीने ते सोडवता येतील त्या संदर्भात त्या ठिकाणी 1 वाजता आम्हाला यांनी सांगितलं की भाऊ तुम्ही उद्या उदगीरला येत आहे, अनेक लोकांच्या घरी सांत्वनावर भेट त्या ठिकाणी आपण देणार आहात, आम्हाला 1 तास तुम्ही दिला पाहिजे अशी सूचना मला या सगळ्या पदाधिकारी दिसतही मला त्या ठिकाणी केली. तरी पण त्यांना मी सांगितलं होतं की हा तुम्ही आणायची, केक आणायचा नाही, मोठा हार आणायचा नाही, माननीय अजितदादांना आपण अभिवादन करायचं आणि प्रत्येकाच्या हातात हात घालून मी त्यांच्या शुभेच्छाचा स्वीकार करेन असं मी त्यांना सांगितलं असताना सुद्धा एवढ्या प्रेमात पोटी रात्री 1 वाजता बघा म्हणजे सकाळी तुम्हाला निरोप दिला असेल. आता तुम्ही इथं बसलेले काही साधे व्यक्ती नाही, त्या प्रभागाचे प्रमुख आहात, त्या सर्कलचे प्रमुख आहात, त्या गावचे प्रमुख आहात. एवढे मोठे व्यक्तिमत्व आज मोठ्या संख्येने जवळजवळ 2 ते 2.5 हजार पदाधिकारी एका तासाच्या आत इथे या ठिकाणी जमा झाले. यासाठी मी तुम्हाला धन्यवाद देत नाही, मी स्वतःला माझ्यावर या ठिकाणी. आता येताना दिग्रज मध्ये मोठा सत्कार झाला. आता येताना खडकेल पाठीवरती मटके सरांनी तर मोठं डिजिटल कठाव उभा करून 200-300 कार्यकर्ते त्या ठिकाणी उभा केले. वसंतराव पाटील आणि त्या दोघांनी आणि तिथं मोठा सत्कार त्या ठिकाणी केला आणि जगज्योती महात्मा बसवेश्वरांना लोहारामध्ये अभिवादन करून तिथल्या शंकर भातमोडे असतील किंवा त्यांची सगळी टीम सगळे समाज त्या बाजून त्या ठिकाणी उभा राहून तिथं सुद्धा त्या ठिकाणी झाला. आणि इथं आज या ठिकाणी पाहतोय, मला वाटतं तुम्ही प्रमुख पदाधिकारी आसाम शुभेच्छा देतात. तुमचाही हिरमोड आपण करू नये, कारण तुमच्यामुळे मी आहे. हिरमोड करू नये मी तुम्हाला संधी दिली. अशाला तुम्ही बोलवलंय मला काहीच माहित नाही, सचिन भाईला तुम्ही बोलवलंय मला काहीच माहित नाही, पण तुम्ही सगळ्याला त्या ठिकाणी बोलवला आणि माझ्याबद्दल जे काही मनोगत व्यक्त केला खरंच मी मनापासून आभार त्या ठिकाणी व्यक्त करतोच. पण मी सातत्याने बोलत राहणार. उदगीरकरांनी माझ्यावरची प्रचंड प्रेम केले, माझ्या संपूर्ण अंगावरचं कातडं काढून तुमचे जोडे केले, चप्पल केले,
तरी तुमचे उपकार मी कधीही विसरणार नाही. हा सन्मान तुम्ही दिलाय बघा, हा सन्मान तुमचा आहे आणि तुम्ही दिलेल्या संधीचं सोनं मला त्या ठिकाणी करता आलं. आता तुम्हाला एवढेच विनंती करायची, अण्णांचं आज एवढं जोरदार भाषण झालं आपलं. खूप दिवसानं सचिन भाऊ पण म्हणलं काय जोरदार भाषण केले. आता सचिन भाऊ तारीफ केले म्हणल्यावर काय आता प्रथम नागरिकाचं प्रमाणपत्र आपल्याला लागतंय आपल्याला. त्याच्यामुळे आजचं भाषण तुमचं खूप जोरदार झालं. सचिन भाऊने थोडक्यात बोलले पण त्याला पण आता चांगला वाटता त्या ठिकाणी व्हावा लागणार आहे. जाजीबाई बोलले, बालाजीराव बोलले, श्यामभाऊनी तर संपूर्ण इतिहास त्या ठिकाणी सांगितला. अनेकांना बोलायची संधी इच्छा होती संधी भाऊ, पण सगळे तुमच्या भावना मी समजू शकतो. तुमच्या मनामध्ये काय दादाजी, तुमच्या मनामध्ये काय तुम्हाला कळतं. तुम्ही तर उपस्थित झाला नक्की, एवढ्यातच मी त्या ठिकाणी धन्य झालो. म्हणून तुम्हाला सगळ्याला विनंती करायची आहे की 22 तारखेला स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांची पहिली जयंती आहे. म्हणून आपण महायुती म्हणून आपण देवेंद्र फडणवीस साहेबांचा वाढदिवस आणि दादांची जयंती असं आपण एकत्रितरित्या आपल्या मतदारसंघामध्ये आपण सामाजिक उपक्रम राबवून त्या ठिकाणी आपण साजरी करणार आहोत. आपण प्रत्येकाला जबाबदारी दिली. आता सह्याद्री फाउंडेशनच्या वतीनं देवगिरी काय तुम्हाला सर्वांना माहिती आहे. दादांचा बंगला गेल्या 20 वर्षापासून देवगिरी बंगल्यावरती दादा त्या ठिकाणी राहत होते. लोकांचे प्रश्न त्या ठिकाणी सोडवत होते. लोकांचे दुःख पुसण्याचं काम त्यांच्या माध्यमातून त्या देवगिरी बंगल्यातून त्या ठिकाणी व्हायचं. आणि मग देवगिरी ते देवराई म्हणजे आपली इथली देवराई काय हत्तीबेट. आणि मग त्या हत्तीबेटावरती आपण एक चांगल्या पद्धतीचं अनेक वृक्षारोपण करून आपण तो साजरा करण्याचं काम आपण त्या ठिकाणी करणार आहोत. त्याची जबाबदारी आपण दिलीप फडके सर, वसंतराव पाटील, सुनीलजी केंद्रे अशा अनेक पदाधिकाऱ्यांना आपण देण्याचं काम आपण त्या ठिकाणी करतोय. आरोग्याविषयी आपण उपक्रम त्या ठिकाणी राबवणार आहोत. आपण दीपक सोमवंशी साहेबांना आपण त्या ठिकाणी घेतलंय. आज मेंदूबंधू शस्त्रक्रिया शिबिराच्या माध्यमातून अनेक गरजूंना त्याचा उपयोग त्या ठिकाणी होतोय. आणि म्हणून त्याची जबाबदारी आपण श्याम ढावळे सर, महाआरोग्य शिबिराची जबाबदारी आपण अनिल मुदाळे साहेब आणि ज्ञानेश्वर बिरादार आणि बाळासाहेब पाटोदे आणि डॉक्टर दीपक सोमवंशी साहेबांना आपण त्या ठिकाणी देत आहोत. आणि म्हणून जे काही गडकिल्ले आहेत, जे काही महापुरुषांचे स्मारक आहेत, त्याची स्वच्छता सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी करायची, त्या दिवशी करायची. आणि म्हणून त्याची सुद्धा जबाबदारी आपण धीरज उर्फ बंटी आहेत का आणि शशिकांत बनसोडे यांना त्या ठिकाणी दिली आहे. हुतात्मा स्मारकाची स्वच्छता स्थानिक कार्यकर्ते पदाधिकारी त्या ठिकाणी करतील. आणि आषाढी वारीनिमित्त वारकरी सेवा हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी करायचे आहे. त्याची सुद्धा जबाबदारी अनेक हरिभक्त परायण महाराजांना आपण त्या ठिकाणी देत आहोत. त्यात आपण पुढाकार आपले सतीश सुळे महाराज सुद्धा त्या ठिकाणी घेत आहेत, तेहतीसचे महाराज सुद्धा त्या ठिकाणी घेत आहेत. आणि म्हणून महिला सक्षमीकरण हा विषय सुद्धा आपण त्या ठिकाणी घेतला आहे. आणि महिला बचत गटाचं सक्षमीकरण असेल, आर्थिक सक्षमीकरण, शिक्षण आणि स्वयंरोजगार यावर चर्चा व मार्गदर्शन शिबिर सुद्धा आपण त्या ठिकाणी घेणार आहोत. मग आशा तरवडे ज्या असतील, वर्षा मोठ्या असतील, आमच्या वर्षा कांबळे असतील, आमच्या ताई सुरेखा चव्हाण असतील किंवा बाळासाहेब आलेपाले असतील, ते महिला शेतकरी सन्मान आपण त्या ठिकाणी महिलांचा सन्मान आपण त्या दिवशी करण्याचं काम आपण त्या ठिकाणी करणार आहोत. कृषी विषयक उपक्रम सुद्धा आपण त्या ठिकाणी राबवणार आहोत. अजितदादाच्या नावानं अजितदादा कृषी सन्मान पुरस्कार आपण त्या ठिकाणी राबवणार आहोत. आणि त्याची सुद्धा जबाबदारी मिकी भोसले आणि संतराव भांगे सरांना त्या ठिकाणी दिलेली आहे. म्हणून युवा संकल्प शिबिर असेल, विविध खेळांचे सामने आयोजित करणे, अल्पसंख्याक समाजासाठी विविध उपक्रम राबवणे, सैयद जानिमिया, सैयद इम्रान, इम्रोज हाशमी, आयुष्यमान कार्ड
काढून देणे, राशन कार्ड काढून देणे, संजय गांधी निराधार योजनेचे फॉर्म भरणे, आधार कार्ड दुरुस्ती करणे, अशा अनेक चांगल्या गोष्टी आपल्याला 22 जुलैला दादाच्या जयंतीनिमित्त आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. आपण इथं शहरातले तर आहातच, पण ग्रामीण भागातले माझे सगळ्यात जास्त पदाधिकारी त्या ठिकाणी आहेत आणि मग आपल्या गावात त्याची एक प्रिंट मी तुम्हाला त्या ठिकाणी देतो की प्रिंट काढून आपल्या गावामध्ये हा जर उपक्रम राबवला तर भविष्यामध्ये तुम्हाला सुद्धा लोक चांगला नेता म्हणून पुढे त्या ठिकाणी आणतील, असं सुद्धा मला आवर्जून त्या ठिकाणी तुम्हाला मला सांगायचंय. खूप कमी वेळामध्ये आपण आज वाढदिवसाचा हा माझा कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केला. अनेकाला मी तर खाली थांबणार आहे, सगळ्याला भेटून जाणार. त्याच्यामुळं साहेब भाऊ साहेब काही काळजी करू नका, गडबड अजिबात करायची. आता प्रमुख नेते मी माझं स्वागत केलंय, ते थांबतील किंवा ते अन्य कार्यक्रमाला त्या ठिकाणी जातील, पण प्रत्येक शेवटच्या माझ्या सर्वसामान्य सहकार्यासोबत हात मिळवल्याशिवाय इथून मी जाणार नाही, हाही विश्वास हाही शब्द त्या तुम्हाला देतो. आणि बालाजीराव, सय्यदमिया, जालिमिया, शशिकांतजी, वसंतराव, शबीबाई, सदावला खानविलकर, एकदम वही पुस्तक आता किती शाळेत दिला 2000 छापले म्हणतायत आणि बरेच कार्यक्रम त्या ठिकाणी तुम्ही राबवणार आहात. पण मला खरंच म्हणजे मी परत सांगतो आता की तुम्ही म्हणल्याप्रमाणे मी अनेकांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला गेलो, अनेक नेत्याच्या, पण स्वतःलाच वाढदिवसाचा कार्यक्रम साजरा करावा लागतो आणि स्वतःला थारा आणावा लागतात आणि घालून घ्यावं लागतात आणि भाषण द्यावं लागतात. पण इथं वेगळं आहे ना, ही वस्तुस्थिती आहे. म्हणून मी ते वाक्य वापरलं की माझ्या अंगावरचे कातडं काढून तुमचे डोळे, तुमचे चप्पल जरी 1000 वेळेस बनवले तरी तुमचे उपकार माझ्यावरती करू शकत नाही. हे वाक्य माझं भावनेत नाही, परंतु अंतकरणातून जात नाही. का प्रेम आहे. 288 मतदारसंघामध्ये फिरलोय, 36 जिल्ह्यामध्ये मी त्या ठिकाणी गेलोय. 4 वर्ष मंत्रिपदाची संधी मला त्या ठिकाणी मिळाली आहे. मंत्रिपद असलं काय नसलं काय मला काही फरक पडत नाही. आज ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे एखादा कागद जर मी घेऊन गेलो तर एका मिनिटात त्या ठिकाणी काम होतं. आज ही माझा वेटिंग आहे. सुनीत्रा अजित पवार कुठल्याही निर्णय प्रक्रियेमध्ये या उदगीर मतदारसंघाचा आमदार, या उदगीर मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी याला घेतल्याशिवाय कुठले निर्णय त्या ठिकाणी करत नाही. हा तुमचा सन्मान आहे. तुम्ही काल परवा बघितला असाल जिल्ह्यामध्ये 300 कोटी रुपये कुठे चालले, पण वहिनीने एक शब्द देवेंद्र फडणवीस साहेबांना त्या ठिकाणी सांगितलं आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी हे संजयचं काम आहे म्हणल्या अण्णा रात्री 10 वाजता बजेट प्लेट छापायचे असतात. 9:55 माझं नाव त्या ठिकाणी गेलं. उदगीर ते शिरूर 9:55 त्याचे साक्षीदार माझा कचरे त्या ठिकाणी पीए त्या ठिकाणी आहे आणि 300 कोटीचं काम 5 मिनिटांमध्ये त्या ठिकाणी. आज रिंग रोड मधून 400 कोटीचा त्या ठिकाणी झाला. आज आपल्याला तुम्हाला सगळ्यांची आम्हाला मदत लागणार आहे. सचिन भाऊला आणि मला आणि नरसिंग आमच्या शीतलताईला आम्हाला मदत लागणार आहे. अण्णा तुमची सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी मदत लागणार आहे. आपल्याला शिवाजी चौकापासून ते उदगीर संपेपर्यंत गोल्डार पाटीपर्यंत आपल्याला फोरलेन करायचं आहे. आपल्याला सर्व्हिस रोड करायचा आहे, आपल्याला ड्रेनेज करायचं आहे, आपल्याला त्या ठिकाणी डिवायडर करून आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने झाडं त्या ठिकाणी लावायची. आपल्या शिवाजी चौकापासून आयटीआयच्या पुढे बोरतल तांड्यापर्यंत फोरलेन त्या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. तिथं सुद्धा त्याच पद्धतीचा रस्ता आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे. भविष्यात उदगीरकरांचं सहकार्य आपल्याला त्या ठिकाणी लागणार आहे. आणि म्हणून जिथं कुणाचं अतिक्रमण असेल, जिथं कुणाचं काय अनाधिकृत काही बांधकाम असेल त्याने अगोदर सांगितलं पाहिजे की साहेब आमचं हे असं आहे,
मी तुम्हाला रील दाखवणार आहे की रस्ता कसा होणार आहे. नुसतं तुला जर आग्रह करून अतिक्रमण काढायचं आणि पुन्हा तिथं काहीच करायचं आणि आमच्याकडे तसं होणार नाही. जे विधायक काम आहे, जे सर्वसामान्य लोकांच्या फायद्याचं आहे, ते आपण सगळेजण मिळून एकत्रित चर्चा करून आपल्याला भविष्यात त्या ठिकाणी आपल्याला करायचंय. आणखीन आपल्याला अल्पसंख्याक बांधवासाठी बहिणीने सांगितलं की शहरासाठी मोठा निधी देऊ, ग्रामीण भागासाठी मोठा निधी देऊ, मूलभूत मजूर सुद्धा आपल्याला पैसे त्या ठिकाणी मिळणार आहेत. तांडा वस्तीसाठी सुद्धा प्रकाश धोनी किंवा अन्य व्यक्तीने जी काही यादी दिली, ही यादी सुद्धा आपण त्या ठिकाणी मंजूर केली आहे. दलित वस्तीची यादी आपण त्या ठिकाणी मंजूर करतोय, वैशिष्ट्यपूर्णची यादी आपण त्या ठिकाणी मंजूर करतोय, ठोकची यादी आपण त्या ठिकाणी मंजूर करतोय, 30-54, 50-54 ची यादी आपण त्या ठिकाणी मंजूर करतोय, गट अ ब कशी यादी आपण मंजूर करतोय, मुख्यमंत्री सडक योजनेची यादी आपण त्या ठिकाणी मंजूर करतोय. आज उदगीरला आरोग्याच्या बाबतीमध्ये आज आपण 200 बेडेड हॉस्पिटल उभा केलेला आहे. तरी पण आपली आरोग्याची भूक त्या ठिकाणी भागत नाही. अनेक कर्नाटकामध्ये असतील, नांदेड जिल्ह्यातले लोक असतील, इथं पेशंट त्या ठिकाणी आणला येत आहे. म्हणून मी परवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी भेटलो आणि मी त्याला सांगितलं की लातूरचं सिव्हिल हॉस्पिटल आपण 300 बेडेडचं करणार आहात, तर माझ्या उदगीरचं सुद्धा 300 बेडेडचं हॉस्पिटल झालं पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ त्याच्यावरती कारवाई करावी लागेल. आज आपल्या इथं स्त्री रुग्णालय नाही, आज आपलं शहर अल्पसंख्याक बहुल आहे, आज आपलं शहर स्लम एरिया आहे, गोरगरीब लोक आहेत. तिथं एक महिलांसाठी वेगळं स्त्री रुग्णालय आपल्या उदगीरमध्ये झालं पाहिजे, अशी सुद्धा भूमिका विधानसभेमध्ये त्या ठिकाणी घेतली आणि त्याला सुद्धा मुख्यमंत्र्यांनी आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं की त्याचा प्रस्ताव सिव्हिल सर्जन, उपसंचालक, कमिशनर आणि आरोग्य सचिवाकडे आम्ही त्या ठिकाणी मागून घेऊ आणि विशेष बाब म्हणून आपण स्त्री रुग्णालय उभा करण्याचं काम सुद्धा आपण त्या ठिकाणी करणार आहोत. आरटी ऑफिसची बिल्डिंग असेल, क्वार्टर्स असतील, चौकोटला 30 बेडवरून 100 बेडेडचं हॉस्पिटल असेल किंवा अनेक जे काही विकास कामाच्या गोष्टी असतील, त्या सगळ्या पूर्ण करायचं काम भविष्य काळामध्ये आम्ही त्या ठिकाणी करू. पण तुम्ही जे सातत्यानं मंत्री 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 जी म्हणताय ते तुमची भावना आहे. तुम्हाला एक सांगा, मी मंत्री झाल्यावर तुम्हाला काय फरक पडत? काही फरक पडत नाही. तुम्हाला आमदार असणं हेच महत्वाचं. राज्याला मंत्री झाल्यावर त्याचा फरक पडतो. दिलासा त्याच्यासाठी ते आपलं सगळं चाललंय. ऍडिशनल कलेक्टरचं कार्यालयाचं चाललंय, फाईल गेले, ऍडिशनल एसपीचं कार्यालयाचं चाललंय, फाईल त्या ठिकाणी गेली आहे. अशा अनेक गोष्टी येतात. उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनसाठी धोत्रे साहेब जाणार टेंडरच्या प्रोसिजर मध्ये आले. आज बस स्टँड साठी मी अनेकांच्या शिव्या खातोय. आपण निधी मंजूर केला, कॉन्ट्रॅक्टर बरोबर भेटला नाही, कॉन्ट्रॅक्टर पळून त्या ठिकाणी गेला. आता दुसरा कॉन्ट्रॅक्टर त्या ठिकाणी बघितलाय. मला वाटतं कामाला त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. मी सुद्धा आज उद्या त्याची पाहणी त्या ठिकाणी करणार आहे. काही करून या 6 महिन्याच्या आत आपण बस स्टँडचं काम पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मी देतो. पण बालाजीराव आज तर आपण या ठिकाणी नाहीत, ते वारीला त्या ठिकाणी गेले. पण त्या रोडवर आपण जे 300 कोटी रुपये आपण त्या ठिकाणी मंजूर केले, त्या रोडवर डीपीआर करताना थोडस लक्ष द्या. आपल्याला काय असतं की आपण रोड मंजूर केला भाऊनी, आता ते इंजिनियर बघेल, भाऊ बघेल, आपण काय करायचं. पण आपण ते डीपीआर करताना थोडं जर आपण जर बघितला, हळीआला गाव, त्या हळी गावामध्ये काय केलं काय आताच खाजाबाई दुसरा बेगचा हे व्यक्तीच्या डोळपुढे असतील. आता आता इंजिनियर अत्यंत तुमच्या जवळचे स्नेही दोन्हीचे केंद्र साहेबांच्या मॅडम काय व्यवस्थित काम करत नव्हत्या म्हणून त्यांना मी चांगल्या ठिकाणी दिली, त्यांची व्यवस्था त्या ठिकाणी केली आणि मग त्याला त्या ठिकाणी आलेला आहे. आणि मग त्यांच्याकडून डीपीआर करताना थोडंसं बारकाईने शांभाऊ त्या ठिकाणी बघितलं पाहिजे. आता तुम्ही सांगितलं की माझं कुटुंब तुम्ही आहात, माझे सगळे अधिकार तुम्हाला सगळ्याला आहे. त्याच्यावर नगरपालिकेचं काम सचिव बाबू आणि मी तर टीमच तयार केली जानेवारीत. त्याच्यामुळे जे जे काही कामं विकासाचे असतील
सांगले साहेब तुम्ही सगळ्यांनी लक्ष त्या ठिकाणी दिलं पाहिजे आणि देऊन जिथं कुठे अडचणी असतात जिथं कुठं तुम्हाला अडचणी येईल तिथं मला सांगण्याचं काम त्या ठिकाणी करा. आज वाढदिवसानिमित्त मी ईश्वराला उदयगिरी बाबाला एवढीच प्रार्थना करतो जसं आज तुमचं प्रेम आहे तसं शेवटपर्यंत तुमचे आशीर्वाद तुमचं प्रेम माझ्यावरती राहू द्या. प्रामाणिकपणे माझा जोपर्यंत श्वास आहे शेवटच्या श्वासापर्यंत प्रामाणिकपणे मी वकीलकरांची आणि दळकोटकरांची सेवा करेन हा शब्द या वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मी देतो. आणि आज जी मी स्वर्गीय अजितदादा पवार साहेबांच्या जयंतीनिमित्त आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वाढदिवसानिमित्त जे जे काही उपक्रम आपल्याला या ठिकाणी मी सांगितले ते उपक्रम आपण राबवावे अशी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र.